आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। अवैध दारू विक्री विरोधात रवींद्र कदम यांचा धडक कारवाईचा इशारा। एरोडा विभागातील लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी अवैध दारू विक्री आणि हातभट्ट्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे। परिसरातील अवैध दारूंच्या भट्ट्यांवर धडक कारवाई करून त्या उद्ध्वस्त केल्यानंतरही पुन्हा कुठे अवैध व्यवसाय सुरू झाला आहे का याची ते स्वतः पाहणी करत आहेत। रवींद्र कदम यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितलं की परिसरात कुठेही अवैध दारूची विक्री होत असल्याचं आढळल्यास किंवा त्याबाबत खात्रीशीर माहिती दिसल्यास संबंधित माहितीदाराला 1000 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल। तसंच माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्या वाढत असल्यानं अशा व्यवसायांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। पोलिसांच्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून अवैध धंद्यांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। नागरिकांनी पुढे येऊन माहिती द्यावी, समाज हितासाठी पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी ॲक्शन महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून केलं आहे। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे। दोन उत्तुंग बिल्डिंग इमारती तुम्हाला दिसतात। त्या इमारतीच्या टेरेसवर फर्स्ट फ्लोअरवर त्यांच्या भट्ट्या चालू होत्या। आता त्या संपूर्ण बंद केल्याचं आपण रियालिटी बघितलेली आहे। नक्की काय आहे ते की खरंच भट्ट्या बंद आहेत की नुसती ही अफवा आहे। बरं, या भागामध्ये खरं तर हा हॉटस्पॉट होता अवैध दारूचा आणि हा त्यांचा उदरनिर्वाहाचा एक मार्ग होता। आता मात्र तुम्ही उद्ध्वस्त केलं त्यांच्या ह्या भट्ट्या, त्यांचा उदरनिर्वाहाचा मार्ग बंद झालेला आहे। त्यांना दुसरा काही पर्याय दिला? त्याच्यामध्ये ज्या दारूच्या भट्ट्या आहेत त्याच्यामध्ये ब्रिटिशकालीन दारूच्या भट्ट्या होत्या। बरं, ह्यांचं शिक्षण पण कमी आहे। अशा वेळेला जेव्हा ह्यांचं बंद झाला हा धंदा, ज्या दारूच्या भट्ट्या बंद झाल्या त्यावेळेला उपासमारीची वेळ आली की बायका माझ्याकडे यायला लागल्या, विधवा बायका माझ्याकडे यायला लागल्या। घरात घरची गरीब परिस्थिती असल्यामुळे लहान लेकरांवरती पण त्याला उपचाराला पैसे कोण देत नव्हतं। थोडे दिवस चाललं त्यांचं, पण त्याच्यानंतर सगळं बंद झाल्यानंतर आपल्या जे सामाजिक कार्यकर्ते आहेत तृप्तीताई देसाई आणि त्यांची जी टीम होती, त्याच्यानंतर नितीश पापडचे जे संस्था जे आहेत ते लोक या ठिकाणी आली। एक संपूर्ण 250 ते 300 महिलांचा मेळावा आयोजित केला होता। त्या ठिकाणी प्रशिक्षण त्यांना देण्यात आले। पुढच्या आठवड्यापासून त्यांच्या हाताला नक्की 100% काम देण्यात येईल। पुण्यामध्ये खूप मोठं अवैध दारूचं स्कॅन्डल ओपन झालेलं आहे, त्याच्यामुळे अनेकांना जीव त्यांचे गमवावे लागलेत। आता मात्र तुम्ही एक चांगला पर्याय त्यांना देता, म्हणजे रोजगार देता हाताला, आणि हा सगळा प्रकार व्हायच्या आधीच तुम्ही खरं तर ॲक्शन मोडवर आलेला होता। आता जर समजा एखाद्याच्या घरामध्ये जर अवैध दारूचं सापडलीच तर त्यासाठी तुम्ही काय करता? म्हणजे तुम्ही 24 तास नजर ठेवून राहणार नाही ना? ह्याच्यामध्ये असं आहे की हे लक्षण वगैरे हे देशी म्हणजे गावठी दारूभट्ट्यांचं हब होतं, ते आपण सोडलेले आहेत। आपले इन्फॉर्मर आहेत, आपली बच्चा कंपनी पण जी आहे समोर तुम्हाला दिसते, ती सुद्धा मुलं येऊन आपल्याला सांगतात की अमुक ठिकाणी सुरू आहे। पण आता जर दारूचा धंदा किंवा दारूची भट्टी आम्हाला दिसते तर त्याच्यावरती सरळ आम्ही 328चा नॉन बेलेबल गुन्हा दाखवतो। बरं, नागरिकांना काही आवाहन केलं तुम्ही की अशा भट्ट्या तुम्ही दाखवलं तर तुम्ही त्यांना काहीतरी बक्षीस देणार वगैरे? 2 महिन्यापूर्वीच आपण एक बाईट दिली होती। मी न्यूजपेपरमध्ये पण आलो होतं की दारू भट्टी किंवा जीवन दारू भट्टी जी पेटी दारू भट्टी अशी आम्हाला दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। त्याच्यामध्ये पण आम्हाला फायदा झाला। ज्या आम्हाला माहीत नव्हत्या दारूच्या भट्ट्या, तर त्या बक्षिसाच्या लालसेपायी आमच्याकडे बरेच लोक आली आणि अशा आम्ही 10 ते 15 दारूच्या भट्ट्या फोडल्यात, जे आम्ही तिथपर्यंत पोचू शकत नव्हतो। फक्त हे बक्षीस ठेवल्यामुळेच ते आम्हाला भेटलेलं आहे। आणि इथून पुढे पण मी जनतेला आवाहन करतो, अशा दारूच्या भट्ट्या जर तुम्हाला दिसल्या तर आम्हाला त्याचं माहिती द्या, तुमचं नाव गुपित ठेवण्यात येईल, तुम्हाला त्याचं योग्य ते बक्षीस देण्यात येईल। ते आमच्याकडे लिस्ट आहे त्याची। म्हणजे जवळजवळ तसा विचार करायला गेला तर 50च्या पुढेच आपण दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या। एकूणच वास येतात कसं बंद करून टाकते नक्की हा बघ जाऊ वृत्तपत्र आहेत बघा मॅडम। माझा कसं लाईव्ह बंद आहे तुमचा धंदा? बंद आहे आता 2 महिने झाले सर आल्यापासून। कोण आहे सर? कदम सर आल्यापासून। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।